नमस्कार, वैशाली ब्लॉगमध्ये मी पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत करते। तर मधल्या वेळेत मुलांना खाण्यासाठी तिळाच्या करंज्या आज आपण बघणार आहोत। तुम्हाला मी तिळाची करंजी एक तोडून दाखवते, आवाज ऐकवते। आवाज चिमणीचा जास्त येईल आणि करंजीचा कमी येईल, पण किंचित आवाज येतोय आणि ऐकू शकता। यामध्ये कुठेही मैद्याचा वापर केलेला नाही, अगदी ओठाने खाता येतील अशा तिळाच्या करंज्या। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर आपल्याला करंज्यासाठी पीठ भिजवायचे, त्यासाठी इथे आपण रवा घेतलाय। जो 0 नंबरचा रवा आहे तर तो एकदम बारीक वाला 3 वाटी रवा घेते। कधी पण रवा सोजीच्या चाळणीने चाळून आणि निसून घ्यावा, कारण त्यामध्ये छोटे छोटे आळ्या असतात। आता यामध्ये तेल किंवा तूप थंडच घालायचे आपल्याला। 3 वाटी रव्यासाठी मी इथे 5 चमचे तेल घेतले। तेल किंवा तूप गरम न करताच आपण थंड घालणार आहोत। यामध्ये चवीसाठी मीठ घालायचं। कुठल्याही गोडाच्या पदार्थामध्ये थोडंसं मीठ घातल्याने चव अजून वाढते। आता याला चांगलं मिक्स करून घेऊया। आता आपल्याला थोडं थोडं पाणी घालत याला छान मळून घ्यायचंय। तर मळायचं कसं, तर आपण चपातीला पीठ मळतो त्यापेक्षा थोडंसं घट्ट पीठ मळून घ्यायचं। पुरीला मळतो तितकं घट्ट पण नाही करायचं। सैल यासाठी मळायचं, कोणताही रवा असला तरी पाण्याला शोषून घेतो, म्हणून आपल्याला इथे सैल पीठ मळून घ्यायचंय। तर बोटाने जर टोचवलं तर इतकं बोट रवायला पाहिजे, इतकं सैल ठेवायचं आणि वरतून हलकंसं आपल्याला पाणी आणि तेल लावून हा उंडा असाच आपल्याला भिजत ठेवायचा आहे। कमीत कमी 5-6 तास हा उंडा छान भिजू द्यायचा। तुमच्याकडे जर वेळ नसेल तर तुम्ही 2 तासासाठी पण ठेवू शकता। तर इथे तीळ घेतलेत 3 वाटी। हे गावरान तीळ आहेत। गावरान तिळाची करंजी खूप छान लागते। कढई गरम झाली, त्यामध्ये आपल्याला थोडे थोडे तीळ घालून भाजून घ्यायचे। खमंग भाजायचे, जास्त लाल कलर करायचा नाही। तीळ जर जास्त भाजण्यात आले तर आपली करंजी कडसर होते। तीळ भाजलेत, काढून घेऊया आणि अजून दुसरे बाकी राहिलेले भाजूया। तीन वाटी तिळासाठी गूळ घेतलाय मी इथे 2.5 वाटी। तर करंजीला कलर छान येण्यासाठी पिवळा गूळ आणि काळा गूळ मिक्स घेतलाय। काळा गूळ घेतलाय 2 वाटी आणि पिवळा गूळ घेतलाय अर्धी वाटी। आता हे आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचंय। सुरुवातीला तीळ हलकेसे बारीक करायचे, त्यामध्ये नंतर गूळ घालायचा, परत मिक्सरला फिरवून घ्यायचं। तुम्हाला जर कूट जाडसर पाहिजे असेल तर तुम्ही दोन्ही पण सोबतच घालून मिक्सरला फिरवू शकता। तर माझ्याकडे मोठं भांडं असल्यामुळे मी यामध्ये थोडे जास्त तीळ घालून मिक्सरला फिरवते। तर पाहू शकता अशा पद्धतीने थोडंसं जाडसर राहिलंय। आता यामध्ये आपल्याला गूळ घालायचा आहे। गूळ थोडा थोडा घालायचा आणि मिक्सरला फिरवून घ्यायचं। तिळाचं कूट आपल्याला एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं। तर इथे मी एका ताटामध्ये काढून घेतले, म्हणजे मिक्स करायला सोपं पडतं। तर चांगलं एकजीव करून घेते।
आणू आली होती, तिला देण्यासाठी मी ह्या करंज्या करत होते. तर संध्याकाळी करंज्या केल्या असल्यामुळे व्हिडिओ असा क्लिअर आलेला नाही. तर पीठ इथे पाहूया. तर बघा मस्त भिजलंय. आता याला आपल्याला मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे. त्याआधी मिक्सरच्या ज्या फिरक्या आहेत तर त्याला आपल्याला थोडंसं तेल किंवा तूप लावून घ्यायचं, म्हणजे भांडं खराब होत नाही. कुठल्याही आईला किती ओढ असते ना आपल्या मुलीला काय द्यायचं, किती द्यायचं. तसंच होतं मला. माझे अनु यायचे असेल की मला असं वाटतं मी काय काय देऊ आणि किती देऊ. तर मिक्सरमधून काढून झाल्यानंतर याला आपल्याला एकजीव म्हणजे तेलाचा हात घेऊन मऊ मळून घ्यायचं आहे. आणि पाहू शकता इथे किती छान एकदम सॉफ्ट पीठ झाले. आता आपण करंज्या करून घेऊया. थोड्या करू लागते आणि त्यानंतर मी तळायला घेणार आहे आणि आकांक्षा आणि अनु दोघी करणार आहेत करंज्या. आता मी हातावरती करंजी नाही करून दाखवत, मी साच्यावरतीच करंज्या करणार आहे. तर पारी लाटताना आपल्याला खूप असे पातळ लाटून घ्यायची. जेवढी पातळ पारी असेल तेवढे आपल्या करंज्या खुसखुशीत होतात. आता अनु भरतीये, पण मी तुम्हाला एक पुढे गेल्यावर भरून दाखवते. 1.5-2 चमचे कूट घालायचं, म्हणजे भरगच्च अशी करंजी होती. आणि दाबून घ्यायचं, त्याच्या कडा चांगल्या दाबायच्या. बाकी शिल्लक राहिलेलं पीठ काढून घ्यायचं. पाहू शकता मस्त अशी टम्म फुगलेली करंजी एकदम भरगच्च झाली. आता इथे अनु आणि आकांक्षा करंज्या करतात. मी तोपर्यंत आधी झालेल्या करंज्या तळून घेते. आता मी इथे वळीव लाडूचं पीठ मळलंय करंज्या तळत तळत. तेल गरम झालंय. आता यामध्ये आपल्याला सुरुवातीला थोडं पीठ टाकून पाहायचं. पीठ वरती आलं की समजायचं आपलं तेल तापलंय आणि आपल्याला लगेच करंज्या सोडून घ्यायच्यात. तर सुरुवातीला गॅस मोठा ठेवायचा आणि करंज्या सोडल्यानंतर आपल्याला मध्यम गॅसवरती ह्या करंज्या तळून घ्यायच्यात. खालची बाजू तळली की आपल्या लक्षात येतं लगेच आपल्याला करंजीला पलटी मारून घ्यायचं आहे. तर इथे करंजीचा कलर आकांक्षाला थोडासा गोल्डन आवडतो आणि अनुला पांढरा कलर आवडतो. दोन्ही प्रकारच्या तळून घेते. तर करंज्या तळत असताना एखादी करंजी खूपच फुगते आणि मग ती एकाच अंगावर जास्त तळली जाते. तर आपल्याला अशी दाबून धरायची तळेपर्यंत, व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. मस्त गोल्डन कलर आलाय, काढून घेऊया. करंजीचं तेल निथळूस तर आपल्याला दुसऱ्या करंज्या सोडून घ्यायच्या. आता करंजीला फोड एवढे छान आलेत म्हटल्यावर तुमच्या लक्षातच आलं असेल ही करंजी खायला किती खुसखुशीत झाली असेल. तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. मी मसाले बिझनेस करते. जर तुम्हाला घरी बनवणं शक्य होत नसेल तर स्क्रीनवरती नंबर दिलाय, त्यावरती मला तुम्ही कॉल किंवा व्हॉट्सअप करू शकता. तर एकसारखी करंजी झाली बघू शकता. तळण्यात पण मस्त आली आणि एकदम टम्म फुगली आणि बघू शकता प्रत्येक करंजीवर असा फोड आलेले आहेत. म्हणजे करंजी आपली खूपच अतिशय खुसखुशीत झाली. नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये कळवा तुम्ही बनवलेल्या करंज्या कशा झाल्या. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.